नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च, शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषो व्यदश्य च, तरी गुरु दाविल्या वाटा, एवोन विवेक तीर्थतटा, धुवोन या मळकटा बुद्धीचा तेने. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. परमार्थामध्ये जोपर्यंत श्रीगुरु त्या साधकाला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश तत्वमस्यादी महावाक्याच्या द्वारे करत नाहीत, तोपर्यंत महावाक्याच्या द्वारे अखंड अर्थाचं ज्ञान त्याला होत नाही. याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू असावे लागतात. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व या लक्षणाने संपन्न असणारा अधिकारी पण असावा लागतो. आणि मग जेव्हा अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये, ते श्री गुरु त्या उत्तम अधिकाऱ्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. त्या महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्या उत्तम असणाऱ्या अधिकाऱ्याची वृत्ती तत्वम या 2 पदाच्या वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं जे अखंड ऐक्य आहे त्या ऐक्याला ग्रहण करते. कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी. पण ज्ञानोबारा म्हणतात हा अधिकारी विरळा आहे. बघा, भाग्यवान आहे हा अधिकारी आणि दुर्लभ आहे. जी मौल्यवान गोष्ट असते ती सहसा मिळत नसते, त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा असतो. असा अधिकारी दुर्लभ आहे की ज्याला श्री गुरूंचं वचन कानाने ऐकल्याबरोबर तो का म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. असा अधिकारी विरळा आहे. पण जो यापेक्षा वेगळा अधिकारी आहे, ज्याचा अधिकार संपन्न आहे, फक्त श्रीगुरूंचं वचन ऐकल्याबरोबर ज्याला लगेचच्या लगेच ब्रह्माकार वृत्ती प्राप्त झाली नाही, मग त्याचा उद्धार नाही का होणार, पण त्याला थोडासा वेळ लागणार. त्याचा काय अधिकार आहे? स्वकर्माचं अनुष्ठान केलं, काम्य आणि निषिद्ध कर्माचं इंधन त्याने जाळून टाकलं, रजोगुणाचं चांचल्य तमोगुणाचं जाड्य ज्याच्या अंतकरणात राहिलं नाही, सगळे इंद्रिय अंतर्मुख केल्यामुळे शुद्धता प्राप्त झाली, अशी आत्मसाक्षात्काराकरता लागणारी जी काही ज्ञानाची उत्कर्ष दशा आहे तीही त्यांनी संपादन केली. आणि त्याच समयाला त्याला श्रीगुरूंचं दर्शनही झालं, भेटही झाली. आता श्रीगुरूंनी त्याला उपदेश केला, त्यामुळे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असाही त्याच्या अंतकरणामध्ये बोध प्राप्त झाला. फक्त तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला नाही. श्रीगुरूंनी त्याची प्रतारणा केली नाही आणि त्याने सुद्धा आपलं अंतकरण श्रीगुरूंच्या समोर पूर्णतेनं मोकळं केलेलं आहे. अशा असणाऱ्या साधकाला ब्रह्मस्वरूपाची एकरूपता क्रमाक्रमाने प्राप्त होते. कसं आहे ते ब्रह्म? सर्वात्मक आहे, सर्वोत्तम आहे. ज्या परब्रह्माची प्राप्ती झाली असता मोक्षाची सुद्धा इच्छा राहत नाही. का बरं? कारण ब्रह्म आणि मोक्ष एकच आहे. मग आता ब्रह्म प्राप्त झालं तर प्राप्तीनंतर इच्छा राहत नसते. किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेंचा नाश करणारं अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीज्ञान, त्या ज्ञानालाही जे आपल्या स्वरूपामध्ये गिळंकृत करून टाकतं. जिथं गेल्यानंतर ऐक्याचा एकपणा संपतो. किंवा ज्ञानोबारा म्हणतात, ज्या परब्रह्माची प्राप्ती झाली असता सुरुवातीला एक थोडासा आनंद होतो, त्या आनंदाचा कणही विरून जातो आणि जगातले अनात्म पदार्थ जिथे काहीच उरत नाही, फक्त ब्रह्म उरतं. ऐक्याचे एकपण सरे, जेत आनंद कणही विरे, काहीची नरोनी उरे जे काही गा, त्याला म्हणतात ब्रह्म. आणि त्या ब्रह्माशी त्याने ब्रह्मरूपानेच होऊन राहावं असा तो क्रमाक्रमाने प्राप्त करून घेतो.
ज्याप्रमाणे भुकेल्या माणसाला जर आपण षडरसाने संपन्न पक्वान्न वाढलं तर त्याला प्रत्येक घासाला तृप्ती मिळते, तसं साधकाला वैराग्याचा दिवा, आपलं विवेकाचा दिवा, त्या दिव्याला वैराग्याचं तेल असेल आणि तो दिवा जर त्याने प्रज्वलित केला तर जसा पुरलेला ठेवा एखाद्या त्या मांत्रिकाला मिळतो, तसं जगामध्ये गुप्त असणारं परब्रह्म त्या धनाला तो काढून घेतो. बघा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्व गत, ते तत्त्वज्ञ संत किंवा तत्त्वज्ञ सतत स्वीकारिती, त्याला तो प्राप्त करून घेतो. आणि म्हणून आत्म्याचं ऐश्वर भोगावं अशा प्रकारच्या योग्यतेची सिद्धी तोच एक अलंकार आहे. आणि तो अलंकार तो आपल्या जीवनामध्ये कायम धारण करतो. असा साधक ज्या क्रमाक्रमाने ब्रह्मप्राप्ती सुगम करून घेतो, त्या क्रमाचं आता वर्म परमात्मा सांगण्याकरता प्रारंभ करतात. 51, 52 आणि 53 या 3 श्लोकांचा एकत्र विचार आहे. बरं, गीतेमध्ये आपण ओव्याचं बघत असतो की या 2 ओव्याचं युग्म आहे, या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. तसं आता या प्रस्तुत प्रकरणामध्ये 51, 52 आणि 53 म्हणजे प्रारंभ झाला आहे साधकाचा बुद्ध्या विशुद्धया युक्तो, त्याने शुद्ध बुद्धी संपादन केली आणि मग क्रमाक्रमाने एक एक भूमिका जिंकली की सरते शेवटी ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्म होण्याकरता समर्थ होतो. असा तो अंतिम भाग पुढे सांगणार आहे. म्हणून या 3 श्लोकाचा एकत्र विचार येतो आहे. तर पहिला त्यातला श्लोक आहे 51 क्रमांकाचा, त्याचा पदच्छेद असा आहे: बुद्ध्या विशुद्धया युक्तः धृत्या आत्मानं नियम्य च शब्दादीन विषयान त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदश्य च. कसा येतो? विशुद्धया बुद्ध्या युक्तः, विशुद्धया विशेष प्रकारे ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे. बुद्धीमध्ये जर रजोगुणाचं प्राबल्य असेल तर चांचल्य असतं, तमोगुणाचं जाड्य असेल तर आळस असतो, निद्रा किंवा प्रमाद असतो. आणि हे ज्याच्या बुद्धीतून निघून गेलेले आहे, किंवा दुसरा अर्थ, ज्या बुद्धीमध्ये संशय नाही, ज्या बुद्धीमध्ये विपर्य म्हणजे विपरीत भावना नाही, अशा संशय विपर्य रहित बुद्धीने तो युक्त आहे. किंवा ही बुद्धी दुसऱ्या अध्यायामध्ये आली बघा, व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलं आहे की नाही. एकेह कुरुनंदन, अव्यवसायात्मिका बुद्धी अनेक प्रकारची आणि व्यवसायात्मिका बुद्धी एका निश्चयाची. अशा बुद्धीने तो युक्त म्हणजे संपन्न आहे. त्याचप्रमाणे धृत्या, आता बुद्धी एकाग्र झाली तर बाकीचे इंद्रियसुद्धा एकाग्र झाले पाहिजे की नाही. मग त्याकरता धृत्या म्हणजे धृतीने, जे काही सात्विक धृती पाठीमागे याच अध्यायामध्ये प्रतिपादन केलेली आहे. धृत्या या आधार येते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्य विचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. अशा सात्विक धैर्याने आत्मानं, आत्मा शब्दाचा अर्थ होता अंतकरण, त्या अंतकरणाचं त्याने नियमन केलेलं आहे. पहिल्यांदा बुद्धी शुद्ध, नंतर अंतकरणाचं नियमन केलं, त्यानंतर इंद्रियांचा संयम. इंद्रिय बहिर्मुख असतात विषयप्राप्तीसाठी, त्या विषयापासून त्याने इंद्रियाला जिंकून घेतलं आहे. कोणते कोणते विषय आहे? शब्द विषय ज्याच्यामध्ये आदी आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध, या शब्दादीन विषयां त्यक्त्वा, या विषयांचा परिपूर्ण त्याग केला. ज्ञानोबा गोड सांगतात, विषयांचा नाही, विषयांच्या वासनेसहित विषयांचा त्याग केला. पुढे येणार आहे चिंतन. आणि त्यानंतर जीवनामध्ये अनुकूलता प्रतिकूलता जर आली तर याचं शास्त्र करण्याचा अर्थ केला. कधी कधी साधकाला एखाद्या ठिकाणी भिक्षा चांगली मिळते तर त्याने त्या भिक्षा देणाऱ्यावर प्रेम करू नये, आणि काही माणसं भिक्षाच देत नाही तर त्यांचा द्वेषही करू नये. किंवा प्रारब्धाने अनुकूल प्रतिकूल माणसंही भेटतात तर त्यापैकी एखाद्यावर प्रेम गुंतून राहू नये आणि दुर्जनाचा द्वेषही करू नये. राग द्वेषो व्युदश्च, तेही त्याने सोडून द्यावे. पहिल्यांदा शुद्ध बुद्धीने संपन्न आहे, अंतकरणाचा निग्रह केला आहे, विषय वासनांचा परित्याग केला आहे, राग द्वेषांनाही सोडलेला आहे. आता मग असा साधक ब्रह्मभूयाय कल्पते, असा त्याचा शेवटी अर्थ लागतो. आणखीन एक श्लोक पुढे येतोच आहे मध्यंतरी, क्रमाक्रमाने आपण ते चिंतन पाहू. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात.
तरी गुरु दाविल्या वाटा, एवोन विवेक तीर्थ तटा, धुवोन या मळकटा बुद्धीचा तेने. आता ज्ञानोबारांच्या चिंतनामध्ये खूप सूक्ष्मता आहे. बुद्धी शुद्ध करायची असेल तर ती शुद्ध कुठं करायची? ज्याप्रमाणे आपण एका नदीच्या काठावर जातो की नाही. आता हे प्राचीन काळातलं उदाहरण आहे. हल्लीच्या काळात काही कपडे धुण्याकरता नदीवर सगळे जात नाही. सगळे नदीवर कपडे धुवायला कधी येतात? दसऱ्याला. एरवी तर काही येत नाही जास्त प्रमाणामध्ये. घरच्या घरी आता वॉशिंग मशीन आलेली आहे, त्यामुळे कपडे सगळे इथंच धुतात. पण प्राचीन काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वर्णन असं केलं इतिहासामध्ये. राजा शिवछत्रपती नावाची कादंबरी. महाराष्ट्र किती समृद्ध होता फक्त ऐका. आता एकच वाक्य सांगतो. गोदावरीच्या काठी नाशिकला किंवा पैठणला कपडे धुण्याकरता आपल्या महिला जायच्या, आणि त्या नदीच्या काठावर असणारा गाळ जे गोळा करायचे ते सुद्धा लोक श्रीमंत व्हायचे. का बरं? कारण त्या महिला जेव्हा कपडे धुवायच्या तेव्हा त्यांच्या हातामध्ये असणारे सुवर्ण कंकण, सोन्याची कंकण, बांगड्या, त्याचे झीज व्हायची, आणि त्याचे थोडे थोडे कण त्या काठावरच्या गाळात सापडायचे. म्हणजे गाळ विकणाराही त्या काळात एवढा श्रीमंत होता. एवढा महाराष्ट्र आपला समृद्ध होता. गेला ते आपल्याला स्वाभिमान नाही ना, त्यामुळे परकीयाच्या ताब्यात तो गेला. सोडून द्या विषय. फक्त कपडे धुण्याकरता नदीच्या काठावर जावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. मग आता तो आपल्या बुद्धीला धुवून काढतो. कसा? गुरु दाविल्या वाटा, परमार्थामध्ये मनोमार्गे गेला तो येथे मुकला. स्वतःच्या बुद्धीच्या मार्गाने गेला तर त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. मनुष्याने मनाचं ऐकू नये, इंद्रियांचं पण ऐकू नये. ऐकावं वेदाचं, शास्त्राचं किंवा संतांचं, श्रीगुरूंचं आणि संत वाङ्मयातल्या वचनांचं. म्हणून शब्द कसा आला? गुरु दाविल्या वाटा. जो मार्ग आपल्याला गुरूंनी दाखविलेला आहे बघा. मग आता गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, संतांनी मार्गच का दाखवला, देवच का दाखवला नाही? मार्ग दावूनी गेले आधी, मार्गच का दाखवला? त्याचं कारण देव आपण आहोतच. फक्त ज्या मार्गाने गेल्यानंतर आपण देव नाही हा भ्रम जाईल, तो मार्ग फक्त ते दाखवतात. गुरु दाविल्या वाटा. गुरु मार्गदर्शन करतात. साधकाच्या ठिकाणी पाप वासना असेल तर निष्काम कर्म कर, चांचल्य असेल तर उपासना कर, आणि फक्त आत्मस्वरूपाचा ज्ञान असेल तर श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन कर, असं गुरु त्याला मार्गदर्शन करता. वासुदेवामध्ये फार गोड आहे बघा. बाबा ममता निशी अहंकार दाट, गुरु वचनी फुटली पहाट. किंवा बाबा ममता निशी घन दाट, गुरु वचनी फुटली पहाट, किंवा गुरु कृपे उळवले वैकुंठ. असे प्रसंग आले बघा तिथं. गुरु वचनी फुटली पहाट. गुरूंच्या वचनानेच किंवा बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली, तिसो लागले वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, आणि मग एका जनार्दनी पावलो पंढरी भेट. गुरु दाविल्या वाटा. मग तो मार्गदर्शन गुरूंचं घेतो आहे. त्या रस्त्याने चालला परमार्थ मार्गाने. कुठं आला? संत तीर्थ विवेका असने कीजी. संतांच्या ठिकाणी विवेकच आहे. विवेक तीर्थ तटा येऊनी, आत्मा काय अनात्मा काय, देह नाशिवंत कसा आहे, आत्मा सत्य कसा आहे, याचा विवेक विचार त्याला प्राप्त झाला. आणि त्या विवेकाच्या काठावर येऊन बुद्धीचा मळकटा धुवनिया तेने. आपल्या बुद्धीमध्ये असणारे जे दोष आहेत की नाही, ते सगळे दोष त्याने धुवून टाकले. याचा अर्थ बुद्धीला विवेक प्राप्त झाला तरच ती बुद्धी शुद्ध होऊन जाते. कारण विवेकामध्ये असाराचा त्याग असतो आणि सार भागाचं ग्रहण असतं. हेही बुद्धीला कळावं. बुद्धीचे काही प्रकार आहे. काही बुद्धी सुपाप्रमाणे असते, काही बुद्धी चाळणीप्रमाणे असते. मी सांगत नाही ना, आत्मार्थाने भागवतामध्ये सांगितलेलं आहे. ज्या बुद्धीला चाळणी असते की नाही, चाळणी ज्या बुद्धीला आहे ती कण सोडून देते, आणि जे फोलपट आहे की नाही ते आपल्याजवळ ठेवते. चाळणीमध्ये गाळून बघा तुम्ही. आता हे माता भगिनी स्वयंपाक करतात की नाही, गव्हाचं पीठ असतं, चाळतात ना. चाळल्यानंतर काय होतं, ते जे भुसा तो वरती असतो, बारीक पीठ खाली निघून जातं. त्याला म्हणतात चाळणीची बुद्धी. ज्या बुद्धीमध्ये फक्त दोष राहतात, चांगल्या गोष्टी निघून जातात, चाळणीची बुद्धी. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची स्तुती करायची, वा काय बुद्धी आहे, चाळणीप्रमाणे असं. आणि काहींची बुद्धी सुपाप्रमाणे असते.
सुपाचा प्रकार कसा आहे, जे आसार कण आहे ते वरती काढते, सारसार कण मागं ठेवते बघा. सुपामध्ये जेव्हा ते धान्य पाखडलं जातं की नाही, तर आसार भाग पुढं जातो बघा, पुढे गेला की सारून पुढे टाकावा लागतो तो, कणकण मागं राहतात. तशी काही बुद्धी असते. ज्या बुद्धीमध्ये विवेक प्राप्त झाला तर आत्मस्वरूपाला ग्रहण करते. दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदती निरंतर, त्या बुद्धीला म्हणतात विवेक संपन्न बुद्धी. आणि मग त्या बुद्धीचा तो मळकटा अनेक प्रकारचे दोष धुवून टाकतो. पण याला गुरुचं मार्गदर्शन असावं लागतं बरं, हे मनाने नाही चालणार. मग बुद्धी शुद्ध कशी होते, उदाहरण देतात. मग राहूने उगळिली प्रभाचंद्री अलिंगिली, तैशी शुद्धत्वे जडली आपणया बुद्धी. बुद्धी आत्मस्वरूपी असा एक अर्थ होतो. आपणया म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, किंवा आपणया म्हणजे आपल्या मूळच्या स्वरूपाला, दोन अर्थ होतात. बुद्धी शुद्ध कशी होते, उदाहरण दिलं चंद्रग्रहणाचं. ते क्षीरसागराचं मंथन झालं, अमृत निघालं, दैत्यांना कुठं दम निघतो, त्याने धन्वंतरीलाच पकडलं आणि घेतला अमृत कलश निघाले. तर ते ठेवता ठेवता 3-4 ठिकाणी ठेवण्यात आलं. कुठे कुठे, हरिद्वारला, त्र्यंबकेश्वरला नाशिकला, नंतर उज्जैनला आणि प्रयागराज, असं 3-4 ठिकाणी त्या अमृत कलश ठेवण्यात आला. म्हणून तिथं बरोबर 12-12 वर्षाने आणि प्रत्येकी 3 वर्षाने कुंभमेळा भरत असतो. मग ते अमृत वाटपाचं काम सुरू झालं. राहूला कळालं की हे सगळे बाकीचे गंधर्व गात गाणी हे सगळे गाण्यामध्येच मग्न झाले, देवाला मिळतं आहे अमृत, आणि हे सगळे बरं यांना अमृत तुल्य मिळत नाही, त्यांना दुसरंच काहीतरी मिळतं आहे. त्याने देवास्वरूप धारण केलं आणि देवाच्या पंक्तीत जाऊन बसला. अमृत प्राशन केलं तर सूर्यचंद्र जवळ बसले होते. त्यांनी भगवंताला सांगितलं हा राक्षस आहे. मग त्याचा शिरच्छेद झाला आणि तेव्हापासून तो चंद्राच्या मागं लागला आहे. म्हणून तो चंद्राचा ग्रास करतो, गिळतो. चंद्राला गिळलं की चंद्राची प्रभा निघून जाते, आणि चंद्राला सोडलं, त्याने उगळिले म्हणजे ओकलं, सोडलं की चंद्राला पुन्हा शुद्ध प्रभा प्राप्त होते. ते उदाहरण देतात. राहूने उगळिली प्रभा चंद्री अलिंगिली. राहू नावाच्या ग्रहाने ओकलेली मुक्त झालेली प्रभा ती चंद्राने अलिंगिली, चंद्राला पुन्हा प्राप्त झाली. तैसी, मग अगोदर चंद्र निस्तेज होता, नंतर शुद्ध होतो. तसं ज्या बुद्धीत दोष असतात ती अशुद्ध असते, आणि दोष निघून गेले की बुद्धी शुद्ध होते. तैसी शुद्धत्वे, शुद्धतेने जडली, संपन्न झाली आपणया बुद्धी. आपली बुद्धी पुन्हा आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. लहान मुलांची बुद्धी शुद्धच असते बघा, त्याच्या मनात विकार नसतात. जसा जसा त्याचा आहार बदलतो, संगती बदलते, मोठ्या मोठ्या घरातल्या लोकांचं त्याला ऐकलेलं कळतं, मग त्याची बुद्धी एक तर चांगली होते किंवा दोषयुक्त होते. अगोदर शुद्धच असते. म्हणून पूर्ण आपणया जी मूळची शुद्ध बुद्धी आहे त्या बुद्धीला तो प्राप्त होतो. आणि ती बुद्धी मग चिंतन कोणाचं करते, शुद्ध बुद्धीच परमात्म्याला जाणते. विचारसागरात ओवे बघा त्या, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे न जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. तर बुद्धी जाणे म्हणजे शुद्ध बुद्धी जाणे, आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. म्हणून शुद्ध बुद्धी परमात्म्याचं चिंतन करते. ते पुढं सांगतात. उदाहरण दाम्पत्य जीवनातलं दिलं आहे. पतिव्रता माऊलीचं उदाहरण. सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरी कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी. आता तिचं लग्न झालं तर ते आईवडिलांच्या दोन्ही कुळाचा परित्याग करते बरं. सांडोनी कुळे दोन्ही, मी काल महाभारत वाचत होतो. त्या कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये शकुंतला नावाची मुलगी राहिली. दुष्यंत राजाबरोबर तिचा गांधर्व विवाह झाला. राजा गेला सोडून. तिच्या उदरी भरत नावाचा पुत्र जन्माला आला. इतका बलवान, हे सिंह वाघ हत्तीचे का नाही, त्यांना तो 6 वर्षाच्या वयामध्ये बांधून ठेवायचा आश्रमात. बाकीचे ऋषी म्हणायचे अवघडच आहे, आपण आयुष्यभर साधना करतो, तो वाघ आला डरकाळी नुसती ऐकली तरी आपण आपल्या झोपडीचा दरवाजा लावतो, आणि हा आश्रमात आणून सिंहाला वाघाला बांधतो, सर्वांचं दमन करतो. त्याचं नाव ठेवलं सर्वदमन. आणि तो झाला 6-7 वर्षाचा. कण्व ऋषीने सांगितलं शकुंतला आता तू राजाकडे गेलं पाहिजे, कारण हा युवराज आहे. त्यातलं फक्त मला एक वाक्य सांगायचं, लग्न झालेल्या मुलीने माहेरी जास्त काळ राहू नये, राहिली तर तिची कीर्ती, चरित्र आणि धर्म
या तिघांचा घात होत असतो. म्हणून राहू नये. कीर्तीसुद्धा अपकीर्ती होते, चरित्रसुद्धा कमी होऊ शकतं आणि धर्मसुद्धा घात होऊ शकतो. लग्न झालेल्या मुलीने माहेरात जास्त काळ राहायचं नसतं. म्हणून तर सांडोनी कुळे दोन्ही, ते दोन्ही आईवडिलांच्या कुळाचा परित्याग करून प्रियासी अनुसरे कामिनी, जो आपला प्रिय पती आहे त्या पतीचं अनुसरण करते. मग आता पतीचं अनुसरण करण्याकरता तिने त्याग कोणाचा केला? आपल्या दोन कुळाचा, आई आणि वडिलांच्या दोन्ही कुळाचा परित्याग केला. त्याप्रमाणे हा बुद्धीचा पती आहे आणि त्या बुद्धीचं अनुसरण करण्याकरता द्वंद्व त्यागे स्व शब्द आत्मवाचक आहे. सुख दुःख हे द्वंद्व आहे. या द्वंद्वाचा परित्याग करून ती बुद्धी स्वचिंतनी पडली, आपला आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याकरता एकाग्र झाली. सुखदुःखाचा परित्याग करते असा अर्थ घ्या, किंवा द्वंद्व म्हणजे द्वैताचा परित्याग करते आणि आत्मस्वरूपाचं ही बुद्धी चिंतन करते. किती क्रमाक्रमाने चिंतन गोड आहे. बुद्धी शुद्ध केली, त्यानंतर आता ती बुद्धी आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झाली. यापुढे शब्दाधिक विषयापासून इंद्रियाला तो कसा आवरतो? आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर, इंद्रिये केले थोर शब्दाधिक जे, ते रश्मिजाळ काढले या मृगजळ जायलया, तैसे वृत्तिरोधे तया पाचाही केले, नेणता अधमाचे अन्ना खादलिया की जे वमना, तैसे ओकविली सवासना इंद्रिये विषयी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. इथे ज्ञान शब्दाचा अर्थ घ्यायचा वृत्ती ज्ञान. आपलं अंतःकरण सत्वगुणाचं कार्य आहे आणि ते सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे शुद्ध आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. परमात्म्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान, आणि ते अंतःकरणात प्रगट झालं की अंतःकरणाचा परिणाम होतो, त्याला म्हणतात वृत्ती. आणि वृत्ती शुद्ध असल्यामुळे त्याला शब्द लागला वृत्ती ज्ञान. म्हणून आतमध्ये जाणण्याचं सामर्थ्य आहे. पण इंद्रिय काय करतात? त्या आतल्या वृत्ती ज्ञानाला 5 इंद्रियांच्याद्वारे 5 विषयाकडे कायम घेऊन जातात. आणि मग आतलं ज्ञान बाहेर वारंवार पडलं की त्याला आतमध्ये आत्मस्वरूपाचं महत्त्व वाटत नाही, त्याला विषयाधिकाचं महत्त्व वाटतं. पण ज्ञानोबाऱ्या बघा तेच म्हणतात, ज्ञाना ऐसे जिव्हार. जिव्हार म्हणजे जीवन किंवा जिव्हार म्हणजे ओलावा, जिव्हाळा. वृत्ती ज्ञानासारखं जीवन म्हणजे पाणी किंवा एक प्रकारचा जिव्हाळा, निरंतर कायम नेवो नेवो. कुठं? बाहेर. कोणी नेलं? इंद्रिये. इंद्रियांनी वृत्ती ज्ञानाला कायम बहिर्मुख केलं. आणि मोठेपणा कोणाला दिला? केले थोर शब्दाधिकचे. शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयाला फार मोठं केलं. मग आता जे शब्दाधिक मोठे झाले, ज्यांचं महत्त्व वाढलं, ते कसे नष्ट करायचे? तर पुढे उदाहरण देतात. ते सर्वनाम आलं की नाही, शब्दाधिक जे, ते म्हणजेच पुन्हा विषय. मग त्यांचं काय करायचं? नियमन करायचं. कसं? पहिल्यांदा दृष्टांत देतात. आता बहिर्मुख झालेली वृत्ती की नाही, वृत्ती बहिर्मुख झाल्यामुळे विषयाला मोठेपणा मिळाला. मग विषयाचा मोठेपणा नष्ट करायचा असेल तर काय करावं लागेल? वृत्ती माघारी आणावं लागेल. म्हणजे उदाहरण देऊ का? जर काही मंडळी दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांचं पाठबळ वाढतं की नाही, आणि मग पाठिंबा काढला की पुन्हा कमी होतं. तसाच प्रकार आहे. रश्मी जाळ काढले या मृगजळ जायला या. रश्मी म्हणजे किरण. किरणांचा समुदाय जर सूर्याने माग काढला तर सूर्याच्या किरणामुळे जे मृगजळ पसरलेलं होतं ना 12 वाजता, ते लयाला जातं. भर दुपारी 12 वाजता बरड जमिनीवर सूर्यकिरण पडलं की आपल्याला पाणी दिसतं, पण खोटं आहे आणि हरणाला खरं वाटतं. मग आता मृगजळाला कारण कोण आहे? सूर्याची किरणं. मग सूर्याने काय करावं? आपली किरणं माग ओढून घ्यावी. सूर्याने किरणं काढले तर मृगजळ लयाला जातं. तसं वृत्ती ज्ञान बाहेर गेलेलं होतं, ते मागे खेचलं की शब्दाधिक विषयाचं महत्त्व कमी होऊन जातं. तैसे त्याप्रमाणे वृत्ती रोधे. वृत्ती म्हणजे वृत्ती ज्ञानाचा रोध, निरोध केला असता तया 5ही केले. ते 5ही प्रकारचे विषय तशा प्रकारे केले. म्हणजे काय? त्यांचं महत्त्व कमी केलं. आता विषयाला आवरलं हे महत्त्वाचं आहे, पण विषय आवरल्यानंतर विषयाच्या वासना गप्प बसू देत नाही. त्या सारख्या वृत्ती ज्ञानाला आतून टोचणी देत राहतात. चल ना बाहेर असं म्हणतात की नाही. पण त्या वासनाही नष्ट केल्या पाहिजे. कशा वासना नष्ट करतो याकरता उदाहरण,
नेनता अधमाचे अन्न ही धर्मशास्त्रे बरं. हो, अन्न खात असताना इतकं सावध राहिलं पाहिजे. नेनता अधमाचे अन्न खादलिया की जे वमना तैसी ओकविली स वासना इंद्रिय विषयी. महाभारतातलं आपल्याला उदाहरण आहे बघा. ते भीष्माचार्यांच्या समोर द्रौपदी मातेची विटंबना झाली तर काही करू शकले नाही. आणि जेव्हा शरपंजरी पडले, बाणाची शय्या तयार झाली, आरपार बाण गेले शरीरातून, मग त्यांनी धर्मज्ञानाचा उपदेश केला. तर त्या अंतिम काळामध्ये द्रौपदी 5 पांडव तिथं गेले. द्रौपदीला हसू आलं. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी तू का हसली? म्हणे काही कारण नाही पितामह, काहीच कारण नाही. म्हणे तो आर्य स्त्री आहे, तुझ्यासारखी आर्य स्त्री विनाकारण हसणार नाही, कारण सांग. द्रौपदी मातेनं सांगितलं, तुम्ही एवढा ज्ञानाचा उपदेश करतात, मग त्या भरसभेमध्ये हे ज्ञान तुम्हाला का आठवलं नाही? माझी विटंबना होत असताना भीष्माचार्याने उत्तर दिलं, तेव्हा मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. दुर्योधनाच्या अन्नापासून रक्त तयार झालं आणि त्यामुळे माझी बुद्धी आच्छादली गेली. आता अर्जुनाचे बाण लागले, ते बाण लागल्यामुळे ते रक्त वाहून गेलं, म्हणून माझी जी काही दोषयुक्त बुद्धी होती ती आता शुद्ध झाली, म्हणून मला हे आठवतं आहे. आता हे अन्न खाल्लं आदमाचं तर असं होतं. एक उदाहरण आहे ते गुरु नानक देवाजींचं उदाहरण. ते प्रवचन करायचे आणि मग गरीब लोक त्यांचं दर्शन घेतलं की काही ना काही दक्षिणा ठेवायचे, काही प्रसाद ठेवायचे. तर गरिबाच्या शिळा भाकरी ते आनंदाने खायचे आणि श्रीमंताची मिठाई खात नव्हते. श्रीमंत माणसाचं असं असतं, त्यांना मोठेपणाची लय हाव असते. त्यांना असं वाटतं बाबांनी माझं नाव कीर्तनात घ्यावं, प्रवचनात माझ्या नावाचा उल्लेख करावा, किंवा या दादा या पुढं बसा, असं श्रीमंताला अपेक्षा असते. म्हणून बघा तुम्ही, एक तर ते उशिरा येतात, त्यांना कीर्तनाचं काही घेणं देणं नसतं, एकाग्रता लोकांची भंग होते, याचं काही सोयरसूतक नसतं. मुद्दाम उशिरा येणार, लोकांकडं पाहणार, तिथंच लोकांना प्रचार सभेसारखा नमस्कार घालणार. त्यांना ठेवलं, त्यांना मान दिला नाही पाहिजे, गपचिपचित आहे तिथं बसलं पाहिजे, असं घडतं की नाही. पण ते श्रीमंताचा अवमान झाला. त्यांनी नानक देवांना सांगितलं, तुम्ही माझी मिठाई का घेत नाही आणि त्यांच्या शिळा भाकरी का घेतात गरीब लोकांच्या? त्यांनी मिठाई आणली आणि एका हातात घेतली आणि ती मूठ आवळली, तर त्या मिठाईतून रक्ताचे थेंब पडा लागले. म्हणे, बाळा ही तुझी मिठाई स्वकमाईची नाही, ही लोकाचे तो व्याज घेतलेलं आहे, लोकाचे शाप या मिठाईमध्ये, म्हणून तुझी मिठाई खात नाही. आणि गरिबाने कष्टाने कमवलेली भाकरी आहे, घामाच्या धारातून धारा वाहतात, आणि त्यांच्या शिळ्या भाकरी खाल्ल्याने ती मूठ आवळली, दुधाचे थेंब पाजरायला सुरुवात झाली त्या मुठीतून. म्हणून आदमाचं अन्न खाऊ नये, उपाशी मरावं, खाऊ नये. बघा, नेनता आदमाची अन्ना खादलिया, जर खाल्लं वमना कीजे, ओकून टाकावं. बघा ते पचलं की तशीच आपली बुद्धी होते. कधी कधी आपण चुकून एखाद्याचं अन्न खाल्लं ना, दिवसभर अभंगच आठवत नाही. आणि जो आपला अभंग चांगला तयार असतो बरं, जो महाराष्ट्रात गाजलेला असतो, तोही आठवत नाही कधी कधी. नेनता आदमाची अन्ना खादलिया कीचे वमना. बघा, वमन म्हणजे उलटी वांती करावी. बघा, धर्मशास्त्रे बरं हे, खाऊ नये ते अन्न. मी कोणाचं ऐकलं, गुरुदेवांचं मामासाहेबांचं चरित्र सांगता की मामासाहेब दांडेकर आणि सद्गुरू जोग महाराज मुंबईला एका ठिकाणी गेले. भक्तच होते जोग महाराजांचे ते. आणि म्हणे, काय एवढा उशीर लागला? म्हणे, मी समुद्र किनाऱ्यावर कुठंतरी गेलो होतो, कोणत्या तरी भागामध्ये, आणि मग तिथं आम्ही शहाळा नारळाचं पाणी पिलो. असं ऐकल्याबरोबर जोग महाराज सांगितलं, मामासाहेबांना पहिल्यांदा वांती कर, कारण ज्याच्याकडून तू ते शहाळ्याचं पाणी पिलं आहे त्याचा पैसा धर्ममार्गाचा नाही. म्हणे, पहिली वांती कर. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. खादलिया की जे वमना, दुष्टाचं अन्न खाऊ नये, त्यापेक्षा उपाशी राहावं. खादलिया की जे वमना तैसी ओकविली स वासना इंद्रिय विषयी. तसं त्याच्या इंद्रियांनी फक्त विषयाचीच वांती केली असं नाही, विषयी स वासना ओकविली. स म्हणजे सहित, वासनेसहित विषय त्याच्या इंद्रियाने ते ओकून टाकले आहे. वमुनिया सुने आताची गेले, क्या वमिलियांना लाळ न घोटे जेवी रसना. त्याप्रमाणे त्याने विषय आणि विषयांच्या वासना. आपण जर विषय पाहिले, डोळे लावले, तर तेवढं मन थांबत नाही बरं, तेवढ्या मनामध्ये वैराग्य होत नाही. विषय पाहिला की विषयाचं दोष दर्शन केलं पाहिजे, त्या पाठीमागचं दोष दर्शन केलं की मग मन विषयाकडे गेलं की विटतं. आपण विषय पाहिला आणि डोळे लावले आणि मग आवराचा प्रयत्न केला, तर डोळे लावल्यानंतर जे विषय डोळे उघडे असताना दिसत नाही, ते डोळे लावल्यावर जास्त दिसतात. त्यापेक्षा विषय दिसला
की लगेच त्याचं काय केलं पाहिजे, त्याला ॲनालिसिस म्हणतात इंग्रजीमध्ये, पृथक्करण, दोष दर्शन केलं की मग विषयामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती राहत नाही. आता ही झाले इंद्रिय त्याने बहिर्मुख होती तर अंतर्मुख केले, वृत्ती ज्ञानाला सुद्धा मागं फिरवलं आणि मग पुढे मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेची नि तटे ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे. मग म्हणजे यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ होतो अंतर्मुख किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ होतो आत्मा. का आत्मा आतमध्येच आहे, त्याला जाणण्याकरता अंतर्मुख वृत्ती व्हावी लागते. प्रत्यगावृत्ती आत्मस्वरूपाला विषय करणारी वृत्ती, ती वृत्ती एक प्रकारची गंगा आहे आणि तिकडेच त्याने ती आपली वृत्ती मागे आणली. प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेची नि तटे, आपली वृत्ती आत्मस्वरूपाला विषय करण्याकरता माघारी फिरविली. अशी माघारी अंतर्मुख झालेली वृत्ती एक प्रकारचा गंगेचा तट आहे, त्या तटाला त्याने लावली आणि आत्मा हा आनंदाचा समुद्रच आहे. मग गंगेला समुद्राची जशी प्राप्ती व्हावी तशी जी प्रत्यगावृत्ती नावाची गंगा आहे ते आत्मस्वरूपाला प्राप्त होते. ऐसी या प्रकारे म्हणजे 11व्या ओळीपासून तर इथपर्यंत शब्द ऐसी अशा प्रकारे प्रायश्चित्ते, बुद्धीला प्रायश्चित्त, मनाला प्रायश्चित्त, इंद्रियाला प्रायश्चित्त, सगळ्या प्रकारची प्रायश्चित्ते धुवटे, शुद्ध प्रकारची प्रायश्चित्ते केली येणे त्या साधकाने केली आहे. प्रारंभ कसा आहे बघा, निष्काम कर्मापासून प्रारंभ झालेला आहे बरं. या साधकाचा क्रममुक्तीचा प्रकार आहे म्हणून बुद्धी हे सगळे नियम पाळले ना तर आपल्याला कळत चालतं. अन्नाचा प्रकार वगैरे सगळा. पाठी आता सगळ्यात महत्त्वाचं धैर्य असावं लागतं. पाठी सात्विके धीरेतेने शोधारली तिये करणे मग मनेशी योग धारणे मिळविले. पाठी म्हणजे नंतर. परमार्थामध्ये धैर्य कमी पडतं, सात्विक धैर्य. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, ते गावामध्ये सप्ताह जर असेल ना, सप्त्याचं वातावरण असलं का सगळ्या लोकांना असं वाटतं आपण वारकरी व्हावं, तुळशीचे माळा गळ्यामध्ये परिधान करावे, अशा उड्या पडतात. महाराज लोक माळी पण घेऊन जातात काही काही, सगळ्या संपतात बघा सगळ्या. पण कुठपर्यंत, काला होईपर्यंत. गावाची जत्रा आल्यावर टिकत नाही तेवढ्या. का? परमार्थामध्ये सात्विक धैर्य कमी पडतं. गावातले लोक काय म्हणतील, वर्गातले मित्र काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील असं म्हणून त्याचं धैर्य राहत नाही. म्हणजे सात्विक धैर्य कमी पडतं. सात्विक धैर्य फार महत्त्वाचं आहे. शब्द कसा वापरला, सात्विके धीरे तेने, सात्विक धैर्याच्या द्वारे त्या साधकाने शोधारली ती करणे, करणे म्हणजे इंद्रिय, सगळ्या प्रकारची इंद्रिय शुद्ध केली. आणि यानंतर योगा करता हे सगळं आपल्या ताब्यात असावं लागतं बरं. अष्टांग योग जर करायचं असेल ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हे सगळं असावं लागतं. म्हणून शोधारली ती करणे मग मनेसी, मनासहित ती सगळी इंद्रिय योग धारणे मिळविली. जे काही योगश्चित्तवृत्ती निरोध हा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची धारणा असा एक अर्थ घ्या, किंवा मग भक्तियोग घ्या, ज्ञानयोग घ्या. या सगळ्या योग धारणेकरता ती इंद्रिय त्याने एकत्र समुदाय केला. म्हणजे साह्य असावं लागतं बरं. जसं एखाद्या लौकिक कार्यासाठी नातेवाईकांचं, मित्राचं, समाजाचं साह्य असावं लागतं, तसं परमार्थामध्ये कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी हा समुदाय आणि यांचं साह्य असावं लागतं. यांचं साह्य झालं की परमार्थ लय सोपा आहे. थोडे आहे पण केव्हा चित्त साह्य झाली आहे. आणि जर हे बंडखोरी करत असेल आपल्या शरीरात राहून तर मग फार कठीण आहे, मग मात्र आवरत नाही. म्हणून क्रमाक्रमाने लावावे लागतात. इथपर्यंत तो योग साधना करतो ही त्याच्या हातातली साधना आहे. पण आता प्रारब्धाने कधी कधी काही भोग प्राप्त झाले तर मग त्याची काय भूमिका पुढे सांगतात. ते वेची त्याचप्रमाणे प्राचीने इष्टानिष्ठे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखील आहे ओखटे द्वेष न करी ना गोमटेची विपाये ते आणोनी पुढासुये तया लागीन होय साभिलाष या परिष्टानिष्ठी राग द्वेष किरीटी त्यजोनी गिरी कपाटे निकुंजी वशे. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. ते विची त्याचप्रमाणे प्राचीने म्हणजे प्रारब्ध. आता त्याचं पूर्व प्रारब्ध काही सांगता येत नाही. आपलं मागच्या जन्मातलं जे प्रारब्ध असतं ना ते आपल्याला या जीवनामध्ये भोग देण्याकरता तयारी करत असतं.
मग प्राचीनाच्या म्हणजे प्रारब्धाच्या बळाने इष्ट म्हणजे अनुकूल किंवा प्रिय, आणि अनिष्ट म्हणजे अप्रिय किंवा प्रतिकूल असं असणारे प्रसंग भोगेसी, भोग म्हणजे सुखदुःख, यापैकी एकाचा अनुभव त्याला म्हणतात भोग. म्हणजे पूर्व प्रारब्ध अनुकूल किंवा प्रतिकूल अशा भोगासहित आपल्याला येऊन भेटतं, म्हणजे प्राप्त होतं. आता आपल्याला एक गणित कळत नाही. माणसं म्हणतात आम्ही एवढा देव करतो बघा ना, आणि देवाला आमचं काही चांगलं दिसत नाही. देवाला तुझं आताचं चांगलं दिसतं, पण मागचंही वाईट दिसत होतं. म्हणजे आता चालू आहे ना हिशोब, तो मागचा चालू आहे. हे लोकांना कळतच नाही मागच्या वया किती भरलेल्या आहे म्हणून, किंवा मागचं किती खात्यात जमा झालं आहे. ते झाल्याशिवाय पुढचं भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, वा पूर्वजन्मातले जे भोग असतात की नाही ते या जन्मामध्ये भोगावे लागतात. म्हणून भोगेशी येऊन भेटे. पण साधक आहे हा. मनुष्याने दुःख आलं ना सहन करावं, प्रसन्न मनाने तप घडतं. आणि जर प्रसन्न मनाने सहन नाही केलं तर ताप होतो. म्हणून आपल्या हातात आहे तप करायचं का ताप वाढून घ्यायचा. प्रसन्न मनाने सहन करायचं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, संत सहन करतात बघा. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. त्याला तितिक्षा म्हणतात. त्या समाधी षटकामध्ये तितिक्षा आली बघा. सुख दुःख लाभ हानी शीत उष्ण हे सगळं कष्ट वाचून सहन करणे. रडायचं नाही, दातवट खायचे नाही, प्रसन्न मनाने सहन करायचं, तप घडतं. म्हणून देखील या ही ओखटे. जर काही अनिष्ट जरी त्याने पाहिलं तर तो द्वेष करत नाही बघा. दुर्जन भेटला द्वेष नाही करायचा. वाईट प्रसंग आला तर रडायचं नाही. प्रारब्ध आहे भोगून संपवायचं. देखील आहे ओखटे द्वेष न करी. हे आपल्याला पाठात ऐकताना बरं वाटतं बरं. कधी कधी पाठ झाला की खालीच भांडणं सुरू होतात. असं नाही झालं. देखील आहे ओखटे द्वेष न करी ना गोमटेचे विपाये. कदाचित एखादा प्रसंग गोमटा चांगला आहे, प्रारब्ध ते आणूनही पुढासुई. आपलं प्रारब्ध कधी कधी चांगल्या गोष्टी आपल्यासमोर आणून ठेवतं, तर मनुष्याने त्यामध्ये रम्मान होऊ नये बरं. तया लागी न होय साभिलाष. त्या प्रसंगामध्ये अभिलाष म्हणजे इच्छा करून तो गुंतत नाही. द्वेषही करायचा नाही आणि कोणत्याही प्रकारचा राग म्हणजे प्रीती पण करायचे नाही. साधक राग द्वेषामध्ये थांबला तर त्याचा प्रवास थांबतो. म्हणून त्याने राग आणि द्वेष एक प्रकारचे नदीच्या प्रवाहाला घातलेले बांध आहेत. त्याने अडकायचं नाही, पुढचा प्रवास करत राहायचा. काटेरी कुंपण आलं तरी नदीने पुढे जायचं. खड्डा आला, वळण आलं तरी जातच राहायचं, तर समुद्राची प्राप्ती. जीवनातले प्रसंग येतात जातात, गुंतून राहायचं नाही. ते आणोनी पुढा सुये तया लागी न होय साभिलाष. या परी याप्रमाणे इष्टानिष्टी, इष्ट आणि अनिष्ट या दोघांच्याही ठिकाणी होणारा राग द्वेष. राग म्हणजेच काय, अनुकूल प्रेम प्रीती, आणि द्वेष म्हणजे प्रतिकूलतेचा क्रोध. त्यजोनी किरीटी या दोघांचाही त्याग करून गिरी म्हणजे एखाद्या पर्वताच्या कपाटी म्हणजे गुहेमध्ये, आणि निकुंजी म्हणजे दाट असणाऱ्या एखाद्या निर्जन वनामध्ये वसे तो जाऊन राहतो बघा. याला म्हणतात एकांतवासामध्ये राहणं. कारण का लोकांचा साधना नाही होत, लोक गप्पा मारून जास्त वेळ घेतात. ते श्रीमद भागवतामध्ये कथा आली आहे त्या कुमारिकेच्या हातातल्या कंकणाप्रमाणे. जास्त माणसं एकत्र राहिले तर कलह करतात, दोघं राहिले तर गप्पा मारतात. म्हणून मनुष्याने एकटं राहावं. कुमार्या इव कंकणा याप्रमाणे तो कसा एकटा राहतो. आता तो दृष्टांत विस्तार केला असता, पुढच्या वय होणार नाही, नंतर कधीतरी करू प्रसंग आल्या. दृष्टांत विस्तार कुठं करायचा असतो, प्रवचनात पाठात नाही, कीर्तनात. विविक्त सेवी लघवाशी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपर्व नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. विविक्त सेवी, विविक्त म्हणजे काय, एकांतवासाचं सेवन करणारा. लघु आशी, आशी म्हणजे भोजन, अत्यंत परिमित भोजन करणारा. म्हणजे काय, आहार शुद्ध आहे, पण ज्या आहारामुळे आळस येणार नाही त्या आहाराचं तो सेवन करतो. त्यानंतर यत, यत म्हणजे संयत, नियमित केले आहे. कोण कोण, वाक म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर, मानस म्हणजे अंतकरण, ज्याने काया वाचा आणि मन यांचं नियमन केलं आहे. मनाने चिंतन करतो नियमन, वाणीने मौन धारण करतो नियमन, आणि शरीराने साधनेतच मग्न राहतो, याला म्हणतात नियमन.
कशाचा आश्रय करतो? तो जप तपापेक्षाही ध्यान आणि योगामध्ये पर म्हणजे निष्णात आहे. आत्मस्वरूपाच्या आकाराची वृत्ती करणं, प्रत्येकतानता ध्यानम, त्याला ध्यान म्हणतात बरं. चिंतन आत्म्याचं त्याला म्हणतात ध्यान. आणि चित्त एकाग्र करणं याला म्हणतात योग. आणि ध्यान योगामध्ये जो निष्णात आहे त्याला म्हणतात ध्यान योग पराहा. नित्यम कायम ध्यान योग करतो असा अर्थ. किंवा नित्यम वैराग्यम समुपाश्रितः, कायम ज्याने वैराग्याचा अंगीकार केलेला आहे असा तो साधक आहे. मग तो ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्म होतो. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. कोणत्या ठिकाणी राहतो? गजबजा सांडलिया वसवी वनस्थळिया अंगाचिया मांदिया एकलिया, एकटाच राहतो. सोबती कोण आहे? अंगाचिया, अंगावर असणारे मांदी, मांदी म्हणजे समुदाय, अंगावर असणारे अवयव या समुदायामध्ये राहतो. म्हणजे काय? फक्त शरीरच जवळ आहे, बाकी काही जवळ नाही. अवयव हाच त्याचा काय आहे? समुदाय. बघा, गजबजा सांडलिया, ज्या ठिकाणी गलबला जास्त असतो की नाही त्याचा तो सांडिलिया त्याग करतो. वसवी वनस्थळिया, वनामध्ये जाऊन वास्तव्य करतो. मग आता मनुष्याला तर एकट्याला करमत नाही. त्याच्या सोबती कोण आहे? अंगावर असणारे मांदी म्हणजे समुदाय, अवयवाचे समुदाय. एवढ्या समुदायामध्ये एकटा राहतो. मग आता त्याला खेळावंसं वाटत असेल, बोलावंसं वाटत असेल, आणि वेळ कसा जातो तेही पुढे सांगतात. शमदमादिकी खेळी. शम म्हणजे मनाला विषय वासनापासून आवरणं, त्याला म्हणतात शम. आणि दम म्हणजे इंद्रियांना विषयापासून आवरणं. शम आणि दम हे त्याचे दोन मित्र आहे. आणि या मित्राच्या सोबतच तो खेळतो. किंवा शमदमादिकी, शम दम श्रद्धा उपरम, त्याच्यानं समाधान तितिक्षा सगळी साधनं घ्या. म्हणजे साधना करत राहणं हेच त्याचा खेळ आहे. शमदमादिकी खेळी. मग बोलतो काय? न बोलणीची चावळे. चावळे म्हणजे बोलणं, न बोलणं हेच तो बोलतो. याचे दोन अर्थ. न बोलणे म्हणजे मौन धारण करून राहणं हे त्याचं बोलणं आहे. किंवा ज्या परब्रह्माच्या विषयी बोलता येत नाही, न बोलण्याची, आणि त्याविषयी सोपाधिक स्वरूपाने बोलतो, असा एक अर्थ घ्या. दोन्ही अर्थ लागतील. न बोलण्याची चावळी, मौन धारण करणं, शब्द न बोलणं हेच त्याचं काय आहे? बोलणं आहे. म्हणजे मौन राहणं हे त्याचं बोलणं आहे. आणि गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळ. आपल्या जीवनामध्ये आपण जे काही गुरूंचा पाठ ऐकला, उपदेश त्यांनी आपल्याला केला, तर त्या चिंतनामध्ये त्याला श्रवण आणि पुढे मनन म्हणतात. बघा, म्हणजे जीवब्रह्माच्या अभेद निश्चयाला साधक युक्ती आणि भेद निश्चयाला बाधक युक्ती असं यौक्तिक चिंतन त्याला मनन म्हणतात. म्हणजे जे श्रवण केलं की नाही त्याचं पुन्हा चिंतन घरी झालं पाहिजे, त्याला म्हणतात मनन. आणि जर तसं नाही झालं तर मग जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मनने विन. जर समजा पेरणीच केली, रासनी केली नाही तर पक्षी घेऊन जातात धान्य. तसं श्रवण केलं तर मनन झालं पाहिजे. आणि म्हणून गुरुवाक्याचे मेळे, गुरूंनी जो आपल्याला उपदेश केला आहे त्या चिंतनाच्या संबंधाने आपला किती वेळ गेला हे तो जाणत नाही. म्हणजे काय? तो कायम ते चिंतन करत राहतो, त्याला मनन असं म्हणतात. बघा, इथपर्यंत त्याचं एकांतामध्ये राहणं सांगितलं. आता तो सेवन काय करतो, किती खातो, सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्न किती खातो. अन्न खाताना माणसं 3 गोष्टी विचारात घेतात, आणि या 3ही गोष्टी तो विचारात घेत नाही. कसं? अंगाबळ यावे, ना तरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरावे मनोरथ, भोजन करिता विखी, ययातिही ते न लेखी, आहारी मिती संतोषी, मापन सुये. या 2 ओव्याचा एकत्र विचार किंवा पुढची पण ओवी घेता येईल आपल्याला. अंगाबळ यावे, आपण काय करतो आहार घेताना? माझं शरीरात बळ वाढलं पाहिजे, पहिला आहाराचा भाग. दुसरा भाग, नातरी क्षुधा जावे, भुकेचं दुःख माझ्या जीवनातून गेलं पाहिजे, याकरताच आपण खातो की नाही. एकतर बळ यावं, नाहीतर मग भुकेचं दुःख जावं. मग काही काही माणसं बळा करताही खात नाही, भुके करताही खात नाही. मग जिभेचे पुरावे मनोरथ, जिभेचे कौतुक करण्याकरता काही काही माणसं खातात की नाही. जेवलेलेच असतात
पण तर काय मी आत्ताच जेवलो, पण तुम्ही आग्रह केल्यामुळे 4 चपात्या खाल्ल्या. वा, जिभेचे पुरावे मनोरथ. आपल्या जिभेचे लाड करतात. ज्ञानोबा म्हणता भोजन करिता विकी यया तिही ते. या 3 गोष्टीची न लेखी, या 3 गोष्टीचा विचार करत नाही. म्हणजे बळ यावं म्हणून तो खात नाही, क्षुधा जावी, क्षुधेचं दुःख जावं म्हणूनही खात नाही, किंवा जिभेचा लाड करावा म्हणून खात नाही. मग आहारी मिती संतोषी. मिती म्हणजे मोजका, ऋतू, त्यानंतर आपली प्रकृती, त्यानंतर असणारं वातावरण, हितभूक, मितभूक आणि ऋतभूक म्हणतात त्याला. आपल्या हितकारक खावं, कमी प्रमाणात खावं, ऋतूला अनुसरूनच खावं, असे आहारी मिती संतोषी, मोजक्या आहारामध्ये संतुष्ट होतो. ज्ञानोबा म्हणतात मापन सुये. तो असं माप ठेवत नाही, म्हणजे फार मोठा असं अगदी तुडुंब पोट भरलं पाहिजे. काही काही लोकांचं माप काय माहिती आहे का जेवणाचं? पोटाला हात लावायचा, कपाळाला हात लावायचा. जोपर्यंत या दोन्हीचं साम्य होत नाही, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, तोपर्यंत तो थांबत नाही. असं माप तो जेवणामध्ये घालत नाही बघा. आहार किती घेतो? अनशनाचे पावके, हारपती प्राण पोखे, इतुकियाची भाग मोटके अशन करी. दुसरा एक पाठ आहे आसनाचे पावके. दोन्ही अर्थ लागतात. वज्रासनात जर बसला ना मनुष्य, तर उष्णता वाढते, आणि ते उष्णता, पावके म्हणजे अग्नी. आसन असा जर पाठ घेतला, आसनाचे पावके, वज्रासनाच्या योगामुळे जो अग्नी वाढवतो आणि त्यामुळे प्राण हरपला जातो, तर त्या प्राणाचं पोखे पुष्टी झाली पाहिजे. इतुक्याची भाग मोटके, इतक्याच मोठक्या भागाने तो अशन करी. म्हणजे काय? आपल्या आसनाच्या अग्नीने प्राण विकळ होऊ नये, आणि प्राणाचं पोषण अन्नातून होतं, म्हणून तेवढंच तो अन्न खातो की ज्यामुळे प्राण वाचला पाहिजे. मग त्याचं अन्न खाणं कशा करता आहे? प्राणरक्षणासाठी, असा अर्थ बरं. तर दुसरा पाठ अनशनाचे पावके. आपण भोजनच केलं नाही तर आपला प्राण विकळ होतो. जठराग्नी, अन्न जर नाही खाल्लं तर तो अग्नी आपल्या शरीरातल्या सप्तधातूला खातो, प्राण विकळ होतो. म्हणून साधना करणाऱ्या माणसाने आपल्या आहारात सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. काही काही माणसं नुसती साधना करतात आणि भोजनाकडे लक्ष देत नाही, तर थोडे दिवस ते चालतं, नंतर एवढे असाध्य रोग होऊन जातात, साधनाही घडत नाही आणि काहीच घडत नाही. ना आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अनशनाचे, उपवाशीच राहायला कायम, तर उपवाशी राहिला तर शरीरातले ॲसिड वाढतं, आणि ते ॲसिड जर वाढलं तर ते सप्तधातूला प्राण, म्हणून तर कधी कधी पोटात अल्सर तयार होतो. त्याचं कारणच हे आहे. म्हणून अनशनाचे पावके, खाल्लंच नाही तर जो अग्नी प्राणाला हरण करू शकतो, प्राणाला क्षीण करू शकतो, तर तो पुष्ट झाला पाहिजे. एवढं अन्न तो मात्र खातो. आता अन्न खाल्लं की त्याला झोप कशी येत नाही? जास्त खाल्लं ना अन्न तर झोप येते, कमी खाल्लं की प्राण व्याकुळ होतो. मधल्या भागात अन्न खाल्लं पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये. ते पुढे सांगतात, आणि परपुरुषे कामिली, कुळवधू अंगण घाली, निद्रालस्या न मोकली अशन तैसे. ज्याप्रमाणे एखादी कुळवधू परपुरुषाने जरी तिची कामना केली तर ती आपलं शरीर परपुरुषाला देत नाही, तसं हा साधक इतकं जेवण करतो की त्या जेवणातून त्याचं शरीर निद्रा किंवा आळसाला तो समर्पण करत नाही. ज्याप्रमाणे जानकी मातेला रावणाने चोरलं, पण जानकी मातेनं मात्र परपुरुष रावणाचा स्वीकार केलाच नाही, तसं हा साधक एवढं भोजन करतो की त्या भोजनातून त्याचं शरीर निद्रा आणि आळसाला आपलं समर्पणच करत नाही. निद्रालस्या न मोकली आशन तैसे, तेवढंच तो अन्न खातो. मग त्याचं अंग लागतच नाही का जमिनीला, दिवसात अजिबात झोपत नाही. मग कधी अंग लागतं? दंडवताचिनी प्रसंगी, भोई हन अंग लागे, वाचून येर नेग राबस्य तेथ. आपलं नशीब आहे आपण पाठात हे करत नाही, नाहीतर अवघड आहे. दंडवताचिनी प्रसंगी, संत देव गुरु यांना दंडवत घालायचं असेल ना, तर त्या दंडवताच्या प्रसंगाने भुई जमिनीला त्याचं अंग लागतं. म्हणून तर म्हणलं की आपलं पाठात लागत नाही अंग, ते बरं आहे. वाचुनी, या वाचुनी येर म्हणजे इतर, राभस्य तेथ नेघे. राभस्य म्हणजे काय? अविचार. अविचाराने कुठंतरी लोळत राहायचं, असा प्रकार तो कधीच करत नाही. मग त्याचं अंग जमिनीला केव्हा लागतं? फक्त दंडवताचा प्रसंग आला तरच. एरवी तो कुठंही असं लोळत बसत नाही.
असं म्हणजे टेकला पाठीला आणि लगेच झोपला असं काही घडत नाही. ज्ञानोबांनी 14व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, काही काही माणसं रस्त्याने जातात आणि दगडाची त्यांना ठेच लागते, ठेच लागली तर पडतो, पडला की लगेच झोपतो. काय अधिकार असेल त्याचा? गुठच सुद्धा नाही तो. ज्या अंगावर झोपला पडला त्याच अंगावर त्याला झोप येते. डोळे उघडे असतात पण आतमध्ये मात्र काही जात नाही. वाचून येरणे गेर अवश्य तेथ. मग बाकीच्या क्रिया करतो बरं. साधकाने साधनेला जेवढं महत्त्व द्यावं तेवढं बाकीच्या क्रियाला देऊ नये. फक्त निर्वाह व्हावा एवढं तो कर्म करतो. किती आदर्श साधकाची दिनचर्या सांगतात ज्ञानोबा आहे. देह निर्वाहा पुरते राहाटवी हात पायाते किंबहुना पैते सबाह्य केले. आपल्या देहाचा निर्वाह व्हावा. तुकोबाराचे एक प्रमाण आहे. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा कोटेही चित्ताशी नसावे बंधन हृदय नारायण साठवावा. नये बोलो फार बैसोजनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी तुका म्हणे घडी घडीने साधावी इंद्रियांची गोवी उगवणी. ते सगळा भंग आणि या ओव्या एकच अर्थाचे आहे. देहाचा निर्वाह व्हावा इतक्यापर्यंत हातापाया ते राहाटवी. आपल्या हातापायाकडून तो क्रिया कर्म करून घेतो बरं. राहाटवी म्हणजे सगळे कर्म करून घेतो. त्यांच्याकडून तो कारण चाललं पण पाहिजे. तुम्हाला जर आदर्श पाहायचा असेल ना या बाबतीमध्ये गुरुवारी मारुती बाबांकडे बघायचं. बाबांचा आहार बघा, बाबांचं चालणं विहार बघा. थोडं का होईना बरोबर बाबा चालतात म्हणजे चालतात. 2 पाठाच्या मध्यभागीसुद्धा सुट्टी असते पाठामध्ये. चालणं बाबांचं थांबत नाही. देह निर्वाहा पुरते राहाटवी हातापाया ते किंबहुना फार काय सांगावं आपै ते सबाह्य केले. आपै ते म्हणजे स्वाधीन. त्याने आपलं शरीर बाहेरून आणि आतून दोन्ही प्रकारे स्वाधीन केलं. आतून कोण? मन बुद्धी इंद्रिय स्वाधीन केलं आणि बाहेरून बोलायचं नाही. शरीराला सुद्धा काय करायचं? नियमन करायचं. झोपायचं नाही. दंडवताच्या प्रसंगाला अंग लागलं तर चालेल. असं शरीर मन बुद्धी आत बाहेर त्याने स्वाधीन करून घेतलं आहे. आता वृत्तीला कसं सावध करतो बघा. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो निधी विरा ते तके वाग व्यापारा अवकाश असे. आणि ऐसेनी देहवाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकडिले आकाश ध्यानाचे तेने. मनाचा उंबरा वृत्तीसी देखो निधी विरा. आपली वृत्ती आतमध्ये आहे. रूपक केला आहे. समजा एखादा व्यक्ती घरात राहतो, घरातून बाहेर येण्याकरता उंबऱ्यात येतो, उंबऱ्यातून दरवाजात, दरवाजातून अंगणामध्ये. अंगणात लहान मुलं लई सांभाळावे लागतात बघा. ते जास्त चंचल असतात. लहान मुलं सांभाळणं आणि गाय सांभाळणं सारखंच आहे. त्याच्या गाईच्याही पाठीमागे एक माणूस स्वतंत्र लागतो, तसं लहान मुलाच्याही मागं स्वतंत्र. त्याने जर उंबरा ओलांडला ना तर तो अंगणातून पुढे जातो, पण त्याला उंबरा दिसू देऊ नये. तसं मनाचा उंबरा आहे. आणि वृत्तीशी देखोन येदी वेरा. आपल्या मनामध्ये संकल्पवृत्ती आणि विकल्पवृत्ती अशी वृत्तीच तो आपल्या मनापर्यंत येऊ देत नाही. कारण वृत्ती जर मनात आली तर आवडी ती वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी करा असे. वृत्ती मनात आली की ती वाचा दिठी आणि हातात प्रगट होते. म्हणून त्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतच येऊ देत नाही. म्हणजे काय? मनात वृत्तीच निर्माण होऊ देत नाही. मनाचा उंबरा वृत्तीशी देखोनी दिविरा. मग आता वृत्तीवर एवढा त्याचा नियमन आहे तर बाकीच्या गोष्टीवर मग वाणीचा व्यापार करेल का? ते तर के वाग व्यापार अवकाश असे. वाणीच्या व्यापाराला कुठं जागा आहे? तिथं जागाच नाही, नियमन केलेलं आहे. ऐसेनी अशा प्रकारे देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश, हे बाह्य असणारे सगळे प्रदेश त्याने जिंकलेले आहेत. आणि बाहेरच्या गोष्टी जिंकल्या की मग आतमध्ये तो ध्यान करतो. आकळीले आकाश ध्यानाचे तेने. परमात्म स्वरूपाच्या आकाराचं चिंतन करणं त्याला म्हणतात ध्यान. आणि या ध्यानाचा आकाश त्याने आकळीले आपल्या स्वाधीन केलं. तो प्रकार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. Masa?